मनमाडच्या पानवाडी डेपोमध्ये मंगळवारी प्रशासनासोबत टँकर चालकांची बैठक झाली होती आणि या बैठकीत तोडगा हा निघाला होता। टँकरने इंधन पुरवठा हा सुरळीत केला जाईल, आता सुरुवात होईल असं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र अजून देखील नाशिक जिल्ह्यातीलच जवळपास 600 पैकी 400 पेट्रोल पंप हे ड्राय आहेत, कोरडे ठाक हे पडलेले आहेत। एकूण सर्व काय परिस्थिती ते जाणून घेऊयात। माझ्यासोबत आता पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव आहेत सुदर्शन पाटील। सर, काय सर्व परिस्थिती सध्याची? सध्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे 70% पंप हे ड्राय आहेत। काल जरी संप मिटलेला आहे तरी सकाळची परिस्थिती अशी की जे डीलरच्या ज्या लॉरी आहेत त्या सगळ्या सकाळी आज रिपोर्ट झालेले आहेत, परंतु ट्रान्सपोर्टरचं जे लॉरीचं रिपोर्ट करण्याचं प्रमाण आहे ते अत्यल्प आहे। म्हणजे आता सुरुवात झाली आहे, परंतु कसं आहे, हे जे प्रोडक्ट आहे हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे याचं जे हँडलिंग आहे याच्यासाठी प्रत्येकाच्या काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे। म्हणजे ॲक्च्युअल टँकर फिलिंग होऊन त्याचा ट्रॅव्हल टाईम, तो पंपवरती पोचल्यानंतर त्याचं डिकॅन्टेशन आणि ॲक्च्युअल नोझल सेल चालू होऊन जे ग्राहकांना जे प्रोडक्ट मिळायचे त्याच्यामध्ये नाशिकचा जर अंतर विचार केला तर 5 ते 6 तास साधारणतः त्याला लागतात। तर आता नाशिक मनमाड पाणीवाडीवरनं साधारणतः जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये सप्लाय होतो। तर याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर एक हा ट्रॅव्हल टाईम हे सगळं पकडून त्याला 6 ते 12 तासापर्यंतचा त्याला कालावधी लागू शकतो। तर ह्या हे जे तुम्ही म्हटलं ट्रान्सपोर्ट आणि डीलर एकूण काय वेगवेगळे आहेत टँकर किंवा काय काय होते नक्की आणि पाणीवाडीतून भरले जातात का टँकर? हा, टँकर भरण्याची सुरुवात सकाळी झाली, परंतु त्याचं ज्या वेगाने सकाळी रिपोर्ट व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने, कारण की डीलरचे टँकर तर तिथे उभे आहेत, त्यांचं फिलिंग सुरू झालेलं आहे। परंतु जर ही सर्व परिस्थिती जर नॉर्मल करायची असेल तर याला ट्रान्सपोर्टचे टँक लॉरी पूर्ण क्षमतेने भरून त्या आजच्या आज मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक पंपवरती पोहोचणं गरजेचं आहे। जिल्ह्यातीलच पूर्व म्हणजे तुम्ही म्हटले की उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील जिल्ह्यात जाता, ही सर्व परिस्थिती पूर्वपदावर राहिला कधी सुरुवात होईल? कारण अनेक ठिकाणी ड्राय हे पडले। साधारणतः ही सगळी परिस्थिती दुपारी 3 ते 4 पर्यंत थोडीशी सुरुवात होईल नॉर्मलाइज व्हायला। तरी साधारणतः आज जरी किती क्षमतेने काम केलं तरी आज साधारणतः 40 ते 50% पंप सुरू होतील। ही सर्व परिस्थिती पूर्ववत व्हायला उद्याची दुपारच होईल। म्हणजे उद्या 11 वाजेपर्यंत साधारणतः परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल। प्रशासनाकडे काय आता तुमची मागणी राहील? आमची मागणी एवढीच आहे की पूर्ण क्षमतेने जे ट्रान्सपोर्टरचे जे टँकर्स आहेत ते भरले गेले पाहिजे, त्यांचं रिपोर्टिंग तिथे प्रॉपर झालं पाहिजे आणि ते कुठेही न थांबता पोचले पाहिजे। तर हीच ते वेळेत पोचणं गरजेचं आहे। एकूणच आपण बघत आहोत की आता हा संप जरी मागे घेण्यात आला असला तरी मात्र जे आज दिवसभरातच जवळपास 40 ते 50%च पंप जे आहेत ते पूर्वपदावर येतील अशी माहिती असोसिएशनकडून देण्यात आलेली आहे। प्रशासनाने यात लक्ष घालावं अशी देखील ते मागणी करतायत। कॅमेरामॅन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।